मुंबईमध्ये बातमी आहे। मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। दादर, वरळी, माटुंगा आणि लोअर परळमध्ये जोरदार पाऊस सुद्धा कोसळतोय। खरं तर पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता आणि त्यानुसार आता मुंबईमध्ये सुद्धा पावसाने जोर धरल्याचं आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, मुंबईमध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? मोहिनी, आपण पाहतोय की गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र सकाळपासून पावसाने आता मुसळधार पावसाला सुरुवात केलेली आहे। मुंबईतल्या दादर, माटुंगा, त्याचबरोबर लोअर परळ आणि वरळी परिसरामध्ये सुद्धा गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, सोसाट्याचा वारा आहे आणि त्यामुळे पुढचे 2 दिवस आणखी अशा पद्धतीचं वातावरण राहील असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। सध्या पाऊस संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। लोकल रेल्वे, त्याचबरोबर रस्ते मार्गाची जी काही वाहतूक आहे त्यावरती अद्याप फारसा परिणाम झालेला नाहीये। मात्र पुढचे काही तास जर अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिला तर लोकल विस्कळीत होऊ शकते, ती उशिरा धावू शकते असं देखील बोललं जात आहे। शिवाजी पार्कची दृश्य आपण पाहतोय की पुढच्या ज्या इमारती आहेत त्या सुद्धा धुसर पद्धतीने पाहायला मिळतात, कारण सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय, त्याचबरोबर ढगाळ वातावरण सकाळपासून आहे आणि आता पावसानं जोर धरलेला आहे। त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये अशाच पद्धतीने जर पाऊस पडत राहिला तर मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो असं बोललं जातं आणि अनेक सखल भागामध्ये आता हळूहळू पाणी साचताना सुद्धा पाहायला मिळतंय। आज आणि उद्या अशाच पद्धतीनं वातावरण मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर मुसळधार पावसाचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे त्यानुसार पावसानं आता जोर धरण्याचा पाहायला मिळतंय। त्यामुळे पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि त्या पावसाचा आणि हवामानाचा अंदाज घेऊन मुंबईकरांनी स्वतःची काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती।